गणपती बाप्पा मोरया। मंडळी आता आपण आलो आहोत जोगेश्वर। अरे बापरे, छोटी है बड़ी है, अनु को लेकर सुबह जाता है, अनु को लेकर सुबह वो बेटा है वो इस बात से लड़की कोई अलग दूसरे शादी अलग। एंट्रीलाच दीपमाळ आहे इथे प्रवेशद्वारापाशी। छान असं पिंपळाचं झाड, ते खाली आपलं मंदिर। ही मंदिराबद्दलची माहिती। मंदिराचा प्रवेशद्वार। हे बघा, आता ॲक्च्युली ते आम्ही आलो 4:30ला एंट्री आहे, पण आता आपण लांबणं आलो आहे, त्याच्यामुळेच चला आता आपण दर्शन घेऊन येऊ। मंदिर थोड्या वेळानं चालू होईल, 4:30ला चालू होतं। आतमध्ये लाईटी बिटी नाही आहेत, त्यामुळे ते जरा उजेड लाईटी बिटी लागल्यावर बघायला छान वाटेल। त्यामुळे आता आपण बाहेरनं जातो आहे, इकडनं बाहेरनं असा रस्ता आहे, ते बाहेरनं आपल्याला काय बघायला भेटते का बघूया। ॲक्च्युली डेव्हलप केलं पाहिजे मंडळी, कारण भारतीय पुरातत्व मंडळाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून या मंदिराला घोषित केलेलं आहे, ह्या लेण्यांना घोषित केलं आहे, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे। तुम्ही बघू शकत असाल अतिक्रमणाने कशाला सोडलेलं नाही। हे बघा, बघूया इथनं आपल्याला काय बघायला भेटते का। हेच आता मला वाटतं थोड्याफार अतिक्रमण तोडलेलं आहे इथे। नाही फिरतं ना, बघा आपण या मंदिराच्या वरती आलोय, ह्याच्या आतमध्ये मंदिर आहे, ह्याच्या खाली मंदिर आहे मंडळी। आपण जस्ट वरती बघायला आलो होतो काय आहे का दिसेल, बघा मंडळी। आपण डोंगर फिरायला योग्य नको, तिकडून खालच्या साईडने जाऊ ना मग। नाही रस्ता का, ते बंद आहे, सगळं बंदिस्त आहे, कुठे रस्ता आहे, इकडे असेल समोर ना, इकडून बघूया तरी। बघा मंडळी बॅक साईडला आलोय, आणि वरतून आलो होतो, इथनं वरतून आलो, आणि ह्याच्या आतमध्ये बघा दत्त मंदिर आहे। आता इथे खाली लेण्या आहेत, हे बघा या गुफेत बसलेलं दत्त मंदिर आहे। गुरुदेव दत्त। कसं कोरलेलं आहे मंडळी।
मंडळी हा संपूर्ण परिसर आहे ना, तुम्ही बघू शकता, मी सांगायची आवश्यकता नाही. हे बघा, संपूर्ण हा परिसर आहे ना, हा दगडामध्ये कोरलेला आहे. कुठेही मातीचा लवलेश तुम्हाला दिसणार नाही. संपूर्णपणे कातळामध्ये कोरलेले हे मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे बघा, अत्यंत सुरेख मंदिर आहे. आता तिकडे पाठीमागे एक गणपती मंदिर आहे. हे बघा, ह्या अशा दीपमाळा वगैरे असतील अशा त्यावेळेच्या, असं वाटतंय. मंडळी छोट्या छोट्या गोष्टी असतात. ही गोष्ट बघा, इथे पन्हाळीसारखं म्हणजे हे केलं आहे ज्याने नाळीसारखं केलं आहे. म्हणजे बघा, ह्या शिड्यांवरनं पाणी येईल पावसाचं, आणि ते पाणी मग कुठे काढायचं तर ते खाली उतरवायचं. ते बघा, म्हणजे आपण म्हणतो प्राचीन काळी जे इंजिनियर्स होते, इंजिनियर्स वगैरे, आता काय मला माहीत नाही त्यांना काय म्हणत असतील, पण असे त्यावेळेच्या एवढं स्थापत्य जे होतं ना, ते एवढं ॲडव्हान्स लेवलचे ते लोक होते ना. म्हणजे विचार करा, म्हणजे आता आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत भारी भारी, पण त्यावेळेला तर काही इक्विपमेंट्ससुद्धा नव्हते. हे बघा कसं खोदलं असेल बघा, आणि किती वर्षे लागली असतील. ह्याच्या इतिहासात मंडळी जायला हवं आपण, कधी ना काहीतरी म्हणजे जायलाच हवं. ह्या अशा गोष्टी आणल्या पाहिजेत आपल्या इतिहासामध्ये, आपल्या शाळेच्या शिक्षणामध्ये. आता आपण बॅक साईडने आलो आहे इकडं फिरून. हे बघा, हे संपूर्ण बघा कसं दगडात कोरलेलं आहे बघा पूर्ण. हे बघा, हे बघा, दगडांचा गारवा इतका लागतो ना मस्त मंडळी. हे बघा, मंडळी दगडी पायऱ्या, आता कुठे कुठे हे केलं असेल त्यांनी. बघा मंडळी, कबुतरांचा बघा आवाज. CCTV कॅमेरे आहेत. हे बघा गणपती मंदिर, दगडी खांब बघा. हे कसं बघा, दगडात तर कोरलंयच, प्लस दगडाचे पिलर त्यांनी तयार केले. आता त्याला इथे हे कुठे डागडुजी वगैरे करतायत. हे बघा, आणि हे बघा इथे आता वरतून येणार बघ, डोंगरातलं येणार पाणी. पाझर ते बघायला पाहिजे. मंडळी समाधान भेटतं बघा. मंडळी बघा, देवाच्या गणपतीची हे मूर्ती आहे, ती मूर्तीचे डोळे बघा, त्या मूर्तीचे डोळे बघा अक्षरशः जिवंत वाटत आहेत. हे बघा, आपल्याकडे पाहतायत गणपती बाप्पा. खरंच खूप बरं वाटतं, समाधान वाटतं. हे बघा मंडळी, अक्षरशः बघा हे पिलर झिजलेले आहेत. पिलर बघा. हा या म्हणजे भग्नावस्थेतल्या मूर्त्या बघा, एकदम बघा ह्या मूर्त्या बघा. हे बघा, हे बघा, ह्या सगळ्या मूर्त्या बघा प्राचीन.
झिजल्यात, अक्षरशः झिजल्यात, म्हणजे त्याचे नामशेष म्हणून राहिले फक्त असं. हा बघा, हे मला वाटतं मारुती आहेत, मारुती आहेत हे. त्याच्या खाली आता ही कुठली मूर्ती अशी ओळखता येणार नाही, पण हा अंदाज लावू शकतो कारण ही हवेत उडणारी मूर्ती आहे. त्याच्यामुळे बजरंगबली आहेत असा एक अंदाज लावतो मी. हे बघा मंडळी, अक्षरशः एकदम खरंच शासनाने, म्हणजे विनंती आहे शासनाकडे, जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना मंडळी, तर शासनाला विनंती आहे की आपण या गोष्टींकडे लक्ष द्या, खरंच लक्ष द्या. कारण हे आपले धरोहर आहेत, आपला वारसा आहे आपला हा. आपण जर म्हणत असू ना मंडळी हिंदू गोष्टीचा हा वारसा आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत ते आता, म्हणजे हे जर आपण जपलं आता तर आपली पुढची पिढी बघेल आणि त्यांना कळेल की आपले पूर्वज किती थोर, म्हणजे थोर तर म्हणजे त्यांचं आता थोर तर ठीक आहे, पण त्यांनी बनवलेल्या ह्या ज्या स्थापत्य आहे ना, जे इंजिनिअरिंग आहे ना, बापरे भन्नाट आहे, भन्नाट इंजिनिअरिंग आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला कळेल की आपले पूर्वज किती ॲडव्हान्स्ड होते, किती विचार करायचे, किती सखोल जाऊन विचार करायचे. अक्षरशः डोंगरात वाहणारं पाणी या मंदिरामधनं ते कसं बाहेर काढावं, त्याच्यासाठी काय काय हे करावं, ह्या सगळ्या गोष्टीचं इथे त्यांनी एक उदाहरण आहे या गोष्टीमधनं. हे बघा मंडळी, मग अशी हे मंदिर आपण वरतून बघत होतो, ते दत्त मंदिर तिथे होतो आपण मगाशी. आणि आता हे बघा इथे खाली आलो आहे. हा साधारण एक वेळ हॉल असेल त्यांचा, म्हणजे आपण म्हणतो हे गर्भगृह असेल मंदिरांचं वगैरे असं त्यावेळेला काय असेल. येणाऱ्या ह्या बॅक साईडने येणाऱ्या, म्हणजे आपण बॅक साईडने म्हणून ही एंट्री आहे, ही समोरची आहे एंट्री आहे आणि ही बॅक साईड आहे. एका साईडने येऊन एका साईडने निघायचा मार्ग असेल. बघा तर हे काय असेल, आपण एक अंदाज, आपण माहिती, आपण अर्धवट माहिती देणं पण चुकीचं आहे. बघा वरच्या मूर्तींचे अवशेष अक्षरशः झिजलेले आहेत. कबूतर बघा, बघा येणारं पाण्यासाठी बघा मॅनेजमेंट. हे बघा किती दगडामध्ये, खरंच किती खोदकाम केलं असेल या लोकांनी, मार्वलस. आता इथे तर अजून खुललं नाही त्यांनी, आपण मगाशी आलेलो तिकडनं पण ते बंद होतं. तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज आलो आहे आपण आपल्या विभागाच्या जवळच, म्हणजे आपला एरिया सोडून लांब आलो आहे, 20-25 मिनिटाच्या अंतरावर आलो आहे. आणि आज आपण आहोत जोगेश्वरी च्या भागात, जोगेश्वरी गुंफा या इथे आपण आलो आहोत.
आपल्या इथनं आपण आलो आहोत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जो आहे त्या रोडने आलो आणि त्या रोडला बाजूलाच डाव्या हाताला हे मंदिर आहे जे आपण आलो आहोत ते जोगेश्वरीच्या लेण्या आणि खूप प्राचीन मंदिर आहे मंडळी. खूप प्राचीन लेण्या आहेत इथे. प्राचीन गुंफा आहे ही. खूप म्हणजे 6व्या शतकात बांधलेली ही गुंफा आहे आणि खरंच आता आपण मंडळी आलो ना तेव्हा ह्याचं जे आता आपण तुम्ही वर्णन बघितलंच असेल. मी जे वर्णन तुम्हाला सांगितलं ते वर्णन तुम्ही बघितलंच असेल. तर मंडळी खरंच खूप अक्षरशः म्हणजे मुंबईमध्ये अशी वास्तू असणं यावर माझा विश्वास नव्हता बसत आणि खरंच गेल्या काही गोष्टी जेव्हा आपण बघतो जसं आपण खंडोबाचं मंदिर बघितलं, आपण पवईमधलं मंदिर बघितलं शंकरांचं, तसंच आज इथे सुद्धा आलो या जोगेश्वरी लेण्यांमध्ये. तर म्हणजे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा ऐतिहासिक वस्तू आहे यावर माझा विश्वास बसतो मंडळी. आणि खरंच खूप म्हणजे स्थापत्यशास्त्र म्हणजे आपण म्हणतो इंजिनिअरिंगचा, आपण आता ते अवघड शब्द मला जमत नाही जास्त, इंजिनिअरिंगचा त्यावेळची जी ॲडव्हान्स इंजिनिअरिंग आहे ना मंडळी ती बघून ना मन थक्क होतं, एकदम थक्क होतं. खरंच मंडळी तुम्ही बघितलं असाल, आता या बघतच असाल जे आपण बघितलं स्ट्रक्चर जे दगडामध्ये म्हणजे अक्षरशः मंडळी दगडामध्ये खोदकाम करणं त्यावेळेला म्हणजे विचार करा आता आपण टनल खोदतो तर त्यासाठी किती आपण प्लॅनिंग करावं लागतं इंजिनियर्स लोकांना. पण त्यावेळेला त्यांच्याकडे कसे इक्विपमेंट्स होते काय होते हे आपण अश्मयुगीन कालांपासून बघतो. दगडी हत्यारच असतील किंवा त्यावेळेला अजून काय ॲडव्हान्स असतात. पण मंडळी त्यांच्याकडे तेवढे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स नसताना सुद्धा एवढी छान वास्तू बांधणं अविश्वसनीय हा एक शब्द आहे. आणि मंडळी आम्ही जेव्हा आतमध्ये आलो ना, आता आपण बघितलं थोड्या वेळात पूर्वी गणपतीचं मंदिर पाहिलं, मगाशी दत्त मंदिर बघितलं, आता आपण जाणार आहोत आपण आतमध्ये तेव्हा देवीचं सुद्धा दर्शन घेऊ आपण. पण एवढं छान एवढं मस्त आणि आता मी ज्या ठिकाणी बसलो ना तिथं व्हेंटिलेशन एवढं मस्त आहे ना मंडळी, गारवा वाटते. थंडीचे दिवस आहेत, आता तुम्ही म्हणाल थंडीचे दिवस आहेत तर थंडीचे दिवस असंच नाही आहे, दगडांमुळे जो गारवा आहे ना, जो नैसर्गिक गारवा आहे ना तो इथे अक्षरशः लागतोय मंडळी. मी आता तर सध्या आकाशाखालीच बसलो आहे तर खूप छान वाटतंय मंडळी. कबुतरांनी छोटे हे बांधलेले आहेत, घरटी बांधलेली आहेत त्या दगडामध्येच कोरून जे कोरलेले आहेत तिथेच राहतात. तर मंडळी खरंच खूप छान अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि म्हणजे प्राचीन मंदिरं आपण बघतो. मी बरीचशी मंदिर बघितलं. आपण अंबरनाथला गेलो होतो, प्राचीन शिवकालीन मंदिर बघितलं होतं. त्यानंतर आपल्या क्षेत्र महाबळेश्वरला गेलो होतो, तिथे मंदिरं बघितली. बरेचसे किल्ले बघतो, तिथे सुद्धा अशी प्राचीन मंदिरं असतात. पण आपल्या मुंबई ॲडव्हान्स सिटी मानली जाते, मेगा सिटी मानली जाते, मेट्रोपॉलिटन सिटी आहे. तर त्या सिटीमध्ये सुद्धा एवढं काही असू शकतं यावर म्हणजे अविश्वसनीय शब्द येतो. तर मंडळी फक्त काही गोष्टींचं खुणगाट बांधावी लागते. म्हणजे खुणगाट ह्यासाठी म्हणजे दर्शाव्या लागतात, डार्क लाईनमध्ये त्या सांगाव्या लागतात की मंडळी वास्तू खूप चांगली आहे, प्रश्नच नाही. आणि हे राष्ट्रीय स्मारक आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही येऊन गेला असाल तर म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे राष्ट्रीय स्मारक आहे. आपल्या म्हणजे म्हणतात ना इतिहास मंडळ जे आहे त्यांनी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. पण मंडळी जेवढी डेव्हलपमेंट म्हणजे जेवढं शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, जितक्या प्रमाणात हे डेव्हलप करायला पाहिजे होतं त्या प्रमाणात हे डेव्हलप झालेलं दिसत नाही मंडळी. म्हणजे कुठे थोडंफार डागडुजी चालू आहे, कुठे डागडुजी चालू आहे, नाही असं नाही. CCTV कॅमेरे बसवलेले आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर काय म्हणते मंडळी, जे मंदिराचे एंट्रन्स आहेत ना ते त्याला आता एंट्रन्स नाहीच आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणा किंवा सुरक्षा रक्षक असं काही तर ती उदासीनताच दिसते. आजूबाजूचा हा रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण, त्याच्यामुळे काय गोष्टी चालत असतील आजूबाजूला हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. काय म्हणते मंडळी, आपण जेव्हा म्हणतो ना की नेहमी मी थेट शब्दावरून बोलतो, आपला धर्म वाचायला हवा, तो सुरुवातीला काय म्हणते मंडळी, आपण तो टिकवायला हवा.
वाचवण्याची गोष्ट वेगळीच आहे, पण तो टिकवायला हवा. ज्या गोष्टी उरल्या त्या टिकवायला हव्यात. आपण मी मागाशी जसं बोललो, आपल्या पुढच्या पिढीला हे दाखवलं पाहिजे. त्या गोष्टी आपली येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय असते, आपले पूर्वज किती विकसित होते, किती पुढचा विचार करणार होते, किती दूरदर्शी होते, हे त्यांना लक्षात येईल. तर मी तेच सांगतो मंडळी, आपण म्हणतो ना, काही लोक म्हणतात की आपला हिंदू धर्म, कुठलाही धर्म असो, जेव्हा तो वाचवायचा असेल ना, तर तेव्हा तो सुरुवातीला टिकवावा लागतो. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या पूर्वजांनी दिल्या आहेत ना, त्या टिकून धरल्या पाहिजेत असं मला वाटतं. मंडळी, कुणाला राग आला असेल तर खरंच माफ करा, क्षमा करा. माझा तसा कोणता हेतू नाही कुणाला दुखावण्याचा, पण या गोष्टी झाल्या पाहिजेत मंडळी, खरंच झाल्या पाहिजेत. कारण ह्या इतिहास म्हणजे इतिहासातली काही पानं आहेत ना, ती जपून ठेवायलाच हवीत. मी तर म्हणतो संपूर्ण इतिहासच जपला पाहिजे, पण जेवढं जमेल, जितकं जमेल, ज्याला जितकं झेपेल त्याने तितकं केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, आता हे काय करू शकतो आपण, डेव्हलप करू शकतो. मी डेव्हलप नाही करू शकत मंडळी. याला जर तुम्ही स्मारक म्हणून घोषित करताय, जर टुरिस्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीचा शब्द, टुरिस्ट प्लेस जेव्हा घोषित करता, जेव्हा प्रेक्षणीय स्थळ म्हणून पर्यटक येतात, तेव्हा त्यांच्याकडनं काहीतरी घ्या तुम्ही. नाही असं नाही, त्यांच्याकडनं काहीतरी वास्तू डेव्हलप करण्यासाठी त्यांच्याकडनं टॅक्स स्वरूपात किंवा कर स्वरूपात काहीतरी थोडेसे पैसे घ्या, जेणेकरून इथं लोक येतील. तुम्ही डेव्हलप केलं ना तर मंडळी वास्तू बघायला लोक येतील, लांबनं लोक येतील. आता आमच्याबरोबर आलेली काही मंडळी चेंबूरची होती, काही लांबनं आली आहेत, खरंच येतील. तर तो जो येणारा पैसा आहे ना, तो या गोष्टींवर खर्च करा, डेव्हलपमेंट म्हणा. कारण आता बघा ना, हे तसं बघायला जातं एक प्रकारे आता खंडरच वाटते. आम्ही आलो हे खंडरसारखंच वाटते. तर असं न वाटतं, ही वास्तू जेवढी उल्हासित होईल, जेवढी म्हणतात ना उत्साहाने होईल, तेवढं वेगळंच हे बघायला मिळतं. तर अशा काही गोष्टी आहेत मंडळी. आता आपण फिरूया, आपण थोड्या वेळात जाऊ आतमध्ये आणि पण विचार करायला हवा. माझा कोणी ह्याच्यापैकी, शासनापैकी किंवा आपल्या इतिहास क्षेत्रातली कोणी लोक बघत असतील तर त्यांनी बघा. बरेचशा रील्स व्हायरल होतात. मी बऱ्याचशा 2-3 दिवसापासून या इथल्या रील्स व्हायरल झाल्या, त्या बघूनच मी आलो. कारण आम्हाला हे ठिकाण माहिती नव्हतं. म्हणजे ऐकून जरी माहिती असलं तरी आपण कधी आलो नाही, मी स्वतः कधी आलो नाही. या जर कोणी आलं नसाल तर आपला व्हिडिओ बघून नक्कीच या. तिथे आजूबाजूला असं म्हणजे फिरण्यासारखं आता काय असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पण या वास्तू आपल्या आहेत, आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवलेल्या आहेत. या जसं आपण गावी जातो, आपल्या आजोबांनी बांधलेलं घर असतं, तिथं राहतो आनंदाने, तसं या आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत. या बघायला या, नक्की या मंडळी. बघा, समीक्षा इथे बसली आहे, फोटो सेशन चालू आहे. आता थोडा वेळ राहिला आहे, अजून लाईटी लागल्यात आतमध्ये. बघा आता उघडतील मंदिर. हे बघा, दगडामधलंच तुळशी वृंदावन. इथे पाणी साचून दलदल. हे नेचं आहे. ही जी वनस्पती आहे याला नेचे म्हणतात. दुसरे तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही. अशा छोट्या छोट्या गुंफा आहे तिकडे. बाहेर पडायला असेल बाहेर. अरे आपण इकडूनच यायला पाहिजे, उगाच एवढ्या फेरा मारून आलो. गेटच्या तिकडून नाही का समोरनं रस्ता. हो ना, जाऊ ना आपण. चल तिथलं तेवढं ते वरती गुफाच आहे मंडळी. हे बघ समोरनं नाही का ते वेगळं या इकडे आतमध्ये.
टॉर्च लाव. टॉर्च तुझा लावू मला. चालेल ना? तुमचं चालेल ना? हे बघा काही शप्पर कपडे छोटे छोटे मस्त आहे. हे बघा रस्त्यावर ना कशा बायपास केलेले आहेत बघा ना तसं बाहेर इथे बाहेर वाटी इथे बघा. वा सुंदर. हे वरतून मगाशी दिसलं नाही ना आपल्याला. ह्या साईडला होते ना पोरं बसलेली नाही काही हो मूर्त्यावर असतात झुजले ते. मंडळी काय पाण्याचं प्रवाह नाही का. पाण्याचं तिथे मंदिर आहे शंकराचं. आपण दत्त मंदिर बघितलं, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, महादेवांचं दर्शन घेतलं, महादेवांच्या पिंडीचं. बघा तुम्हाला जे म्हणत होतो मंडळी जोगेश्वर त्याचा अपभ्रंश होऊन मग जोगेश्वरी. बघा तुम्हाला म्हणजे ह्याचं प्राचीनतेचं बघा आहे अनुभव. बघा स्तंभ बघा हा बघा. बघा दगडी खिडक्या बघा. हे सगळं मंडळी खडकामध्ये एका खडकामध्ये हे सगळं कोरलेलं आहे. चलेंगे हम खोज करके सालों से पड़ा में भी है।
इथून आपण मगाशी येणार होतो, पूर्ण परिसर फिरून आणि तोपर्यंत उघडलं नव्हतं मंदिर. चल जोगेश लास्ट वेळ आपण आता मूर्ती या योगेश्वर देवी प्रसन्न. हां सर, ह्या मंडळी देवीच्या इथे बसतोय आपण प्रवेशद्वारापाशी. दर्शन घेतलं. आता बाबांनी छान अशी माहिती दिली. आणि मंडळी मार्गशीर्ष महिना आता परवापासून चालू होईल, सोमवार. आम्ही अशी काही सिरीज मनात आणली नव्हती. आम्ही ठरवणार होतो ना समीक्षा की देवीचं दर्शन घेऊया म्हणजे मार्गशीर्षमध्ये. पण आम्हाला अनपेक्षितरित्या आम्हाला इथे दर्शन झालं. आपली जोगेश्वरी देवी प्रसन्न. तर खरंच चांगला देवाचा आशीर्वाद आहे. त्यानिमित्ताने एक चांगली वास्तू बघायला भेटली मंडळी. आणि खरंच खूप एवढी छान अशी वास्तू ना, खरंच सुंदर सुंदर. आणि देवीचं छोटंसं असं मंदिर, खूप छानसं असं मंदिर. आपण इथे आलो तर मंडळी तुम्ही बघितलं असेल, आपण दत्त मंदिर, गणपती बाप्पांचं मंदिर, महादेवांची पिंड आणि आता भैरी जोगेश्वरीचं भैरी जोगेश्वरी म्हणजे आमच्या ग्रामदेवतेचं नाव येतं, तिचं तर येतच राहणार. आणि इथे आपण जोगेश्वरी देवीचं आपण दर्शन घेतलं, म्हणजे खूप छान आहे. आणि इथे नवरात्रीला असे उत्सव होतात, नवरात्रीला उत्सव होतात, शिमग्यात उत्सव होतात आणि गणपतीच्या वेळेला उत्सव होतात, शिवरात्रीला उत्सव होतात इथे. आणि खरंच एवढी छान अशी वास्तू आहे ना मंडळी, खरंच खूप छान. तर तुम्हीसुद्धा या, भेट द्या या वास्तूला. आणि खरंच मन प्रसन्न करून टाकणारी अशी वास्तू आहे ही. तर चला निघूया आता. छान अशा वास्तूचा निरोप घेऊन आपण पुन्हा जाऊया आपल्या घरी. देवाचा आशीर्वाद, या वास्तूची सगळी आठवण आपल्या मनात साठवून पुन्हा निघूया आपल्या घरी. चला. सुद्धा पर्यटक येतात. हे बघा मंडळी, आपण मगाशी हे बघितलं होतं. ह्याचा एक स्वतंत्र ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल मंडळी. हे बघा, अशा झीज झालेली आहे थोडीशी म्हणजे भरपूरच. खूप प्राचीन आहे मंदिर आहे. इथे आपण मगाशी बसलो होतो. ही आपण म्हणजे आता ती आहे एंट्रीची साईड तिकडनं, आणि ही बॅक साईड आहे.
इथनं पण जाऊ शकता तुम्ही, इथनं येऊ पण शकता. येताना मंडळी सगळ्या सूचनांचं पालन देखील करा, कारण हे पुरातत्व मंदिर आहे. कुठल्याही गोष्टीचं नुकसान तुम्ही करू नका, रील्स बनवण्याच्या नादात वगैरे असं काय. आवश्यक त्या गोष्टींचं पालन करा. जे निषिद्ध क्षेत्र आहे तिथे नका प्रवेश करू, कारण जुनं बांधकाम आहे. मगाशी मंडळी आपण आलो होतो, पण गेट बंद होता, त्यामुळे आपण मागचा परिसर फिरत राहिलो. हे बघा मंडळी, पिलर बघा केवढंच राहिलेलं आहे. बघा ह्या सगळ्या मूर्त्या होत्या. ह्या बघा, ही समोर मूर्ती होती दगडामध्ये कोरलेली, पण पूर्ण नामशेष झाली आहे. ह्या सगळ्या आतमध्ये मूर्त्या होत्या सगळ्या. हे बघा, हे पिलर, हे मूर्त्या, हे बघा पूर्ण मूर्ती होती. तर मंडळी, आता आपण आलो होतो जोगेश्वरी लेण्यांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता संध्याकाळ जशी जशी होते तसतशी माणसं येत आहेत, तिथे पर्यटक येत आहेत. आपण लवकर आलो होतो, आपल्याला आपण थोडं पूर्ण परिसर सविस्तरपणे फिरलो आणि आता परत चाललो आहे. इथे येता येतात बघा, मंदिराच्या इथे बाहेर एंट्रीला तुम्ही गाडी पार्क करू शकता, स्वतःच्या रिस्कवरच करा. आणि हे बघा, इकडे पूजेचं सामान वगैरे इथं घेऊ शकता. आणि चला मंडळी, असा पूर्ण रेसिडेन्शियल एरियाज निवासी एरियाच आहे. हां, असं मंदिर कसं कळत नाही, पण जेव्हा तुम्ही इथे येऊन आता माहिती असेल तर इथे बोर्ड वगैरे असे कुठे लिहिलेले नाहीत, पण आपण विचारत आलो. त्याच्यानंतर मंदिराच्या आसपास बघा, हनुमान मंदिर आहे, आखाडा आहे. तर चला मंडळी, आपण जाऊ आता. पण छान असं या दिवसातलं, मी तुम्हाला मगाशी जसं बोललो, छान दर्शन झालं आपलं एकदम मस्त मनाप्रमाणे. चला, त्या सगळ्या आठवणी घेऊन आपण परत निघतोय आपल्या घरी. चला, उरताच तरी इथेच थांबतो, तुमची या व्हिडिओमध्ये रजा घेतो. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.